90च्या दशकातील प्रत्येक शाळकरी मुलांनी मैद्याची बर्फी किंवा पेढा प्रत्येकाने खाल्ला असेल. जरी तो 1 रुपयाला मिळायचा, परंतु तेव्हाही तो महाग वाटायचा. अशाच आपल्या शाळेच्या आठवणींना उजाळा देत आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत. तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा वैष्णवीच्या स्वयंपाकघरात मनापासून स्वागत. तर आपण लगेच मैदा पेढा बनवायच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी इतका मैदा घेतला आहे. ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी तेल घेतलं आहे. तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता. आता संपूर्ण तेल एका पातेल्यामध्ये घालूया आणि तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपण जो मैदा घेतला आहे तो संपूर्ण मैदा या तेलामध्ये घालूया आणि याला छान मिक्स करून घेऊया. प्रत्येकाच्या घरी तूप असेल असं नाही, त्यामुळे आज मी ही रेसिपी तेलात बनवून दाखवली आहे. आता आपल्याला हा संपूर्ण मैदा एकदम खरपूस रंगावर भाजायचा आहे. याच्यामध्ये जास्त वेळ लागतो तो फक्त मैदा भाजण्यासाठी. मैदा भाजताना खूप घाई करायची नाही. एकदम मंद आचेवरती मैदा आपल्याला भाजायचा आहे. याचा कलर पूर्ण चेंज करायचा नाही, हलका ब्राउनिश कलर याला आला पाहिजे. आता तुम्ही बघू शकता हलका हलका कलर याचा चेंज झाला आहे, म्हणजेच आपला मैदा जो आहे चांगला भाजला जात आहे. आता तुम्ही बघू शकता तेल हळूहळू सुटायला सुरुवात झाली आहे. याचाच अर्थ मैदा छान प्रकारे भाजला गेला आहे. आता तुम्ही बघू शकता मस्त मैदा भाजला गेला आहे. आता आपण ह्याला थंड होण्यासाठी ठेवूया आणि लगेच आपण साखरेची आपल्याला पूड करायची आहे. मैद्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला साखरेची पावडर बनवून घालायची आहे. आता मिक्सरच्या जारमध्ये मी इथे साधारण अर्धी वाटी इतकी साखर घेतली आहे आणि इथे 3 वेलची घेतल्या आहेत. वेलचीने खूप छान सुगंध आणि टेस्ट देखील छान येते. तुम्ही साखरेचा थोडा कमी जास्त वापर करू शकता. आपल्याला गोड किती प्रमाणात हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही साखरेचा वापर करू शकता. आपली साखरेची पावडर बनवून रेडी आहे. आता आपण लगेच थंड झालेल्या मैद्याच्या संपूर्ण मिश्रणामध्ये ही साखर घालून घेऊया आणि आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. साखर पूर्ण मैद्याच्या मिश्रणात एकजीव झाली पाहिजे इतपत आपल्याला याला छान मिक्स करायचं आहे. ही जी मैद्याच्या पेढ्याची रेसिपी आहे ती अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. खूप जास्त वेळ लागत नाही. वेळ लागतो तो फक्त मैदा छान भाजण्यासाठी. जेवढा मैदा आपण छान प्रकारे भाजू तेवढी त्याची चव अप्रतिम येते. आता संपूर्ण मिश्रण एका ताटामध्ये मी काढून घेतलं आहे आणि मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून त्याला मस्त पेढ्याचा आकार द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा आपला मैद्याचा पेढा बनून तयार आहे. अगदी तोंडास टाकताच विरघळेल इतका मऊसूत तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे याला प्रेस करत आहे. अशा सोप्या पद्धतीने याचे मस्त असे पेढे तयार करून घेतले आहे. तुम्ही हे मिश्रण सेट करून त्याच्या वड्यासुद्धा पाडू शकता. आता मी हे संपूर्ण पेढे छान तयार करून घेतले आहे. आता आपल्याला याला गार्निश करायचं आहे. इथे मी बदामाचे छान छोटे छोटे तुकडे करून याला छान डेकोरेट करत आहे, म्हणजे छान गार्निश केला आहे. तुम्ही पिस्ता, केशर याचासुद्धा वापर करू शकता. तुम्ही बघू शकता मस्त असे आपले एकदम तोंडात विरघळतील असे पेढे बनवून तयार आहे. तुम्हाला तोडून दाखवते. अगदी मऊसूत असा आपला मैदा पेढा तयार झालेला आहे. ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे आणि शिवाय कमी साहित्यात तयार होणारी आहे. घरच्या साहित्यामध्ये तयार होते, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी तूप नसेल तरीही ही तेलामध्ये तुम्ही बनवू शकता. एअरटाईट कंटेनरमध्ये साधारण 1 महिना तुम्ही ही स्टोअर करून खाऊ शकता. तुम्हाला ही मैदा पेढ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल
तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.